नमस्कार. जे स्फुटम सॅम्पल्स DMCमध्ये तपासणीसाठी दिले जातात त्याचे अहवाल निक्षय ॲपमध्ये कसे भरायचे हे आज आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम रुग्णाचा निक्षय ID सर्च करून रुग्णाचे डिटेल्स निक्षय ॲपमध्ये ओपन करायचे आहेत. यानंतर अशी स्क्रीन येईल. यानंतर या टेस्ट मॉड्यूलला आपण क्लिक करायचं आहे. यानंतर हा जो प्लस सिम्बॉल दिसतोय तर या प्लस सिम्बॉलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर डायग्नोसिस ऑफ TBला क्लिक करायचं आहे. प्रिडॉमिनंट सिम्पटम म्हणजे रुग्णाची जी लक्षणे आहेत ती यामध्ये भरायची आहेत. याच्यामध्ये कफ किती दिवस आहे कफ तो आपल्याला ड्युरेशनमध्ये लिहायचा आहे. यानंतर नंबर ऑफ HCP विजिटेड म्हणजे तो रुग्ण निदान होण्याआधी आपल्या संस्थेमध्ये किती वेळेस आला होता तर इथं मी 1 लिहितो आहे. यानंतर टाईप ऑफ केस हे न्यू मी इथं करतो आहे. तर रुग्ण जुनाच असेल तर इथं आपल्याला अदर ऑप्शन पण आहेत तर न्यू. यानंतर प्रिझम्प्टिव्हला क्लिक करायचं आहे कारण हा संशयित रुग्ण आहे म्हणून मी इथं प्रिझम्प्टिव्हला क्लिक केलेलं आहे. यानंतर टेस्ट टाईप मायक्रोस्कोपी 2 प्रकारे केली जाते. एक म्हणजे ZN आणि दुसरे म्हणजे फ्लोरोसंट. सध्या फ्लोरोसंट फक्त 2 सिव्हिल हॉस्पिटलला चालू आहे तर पेरिफेरीला आपल्याला सर्व ठिकाणी मायक्रोस्कोपी ZN मेथडनं होते. तर मायक्रोस्कोपी ZNला आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर नेक्स्ट. यानंतर टेस्टिंग लॅब तुमची जी कोणती लॅब आहे तर तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मी आता इथे एक PSC सिलेक्ट करतो आहे किंवा इथं टाईप केलं तरी चालेल. सध्या मी भोसे टाईप करत आहे तर भोसे PSC इथे दिसते. भोसे PSCला क्लिक केल्यावर इथं भोसे PSC येईल. त्यानंतर सॅम्पल अवेलेबल प्रेझेंट असं क्लिक ऑटोमॅटिकच होतं आहे परंतु नसेल तर आपल्याला करावं लागेल. यानंतर रिझल्ट अवेलेबल इथं प्रेझेंटला क्लिक करायचा आहे म्हणजे तो रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे आणि तो आपण भरत आहे. जर अब्सेंट केला तर तो पुढे भरता येणार नाही. यानंतर नेक्स्ट अशी स्क्रीन येईल. यामध्ये ॲड अनदर सॅम्पलला क्लिक करायचं आहे आपल्याला. यानंतर सॅम्पल कुठले आहे तर ते स्फुटम सॅम्पल आहे. इथं स्फुटम सॅम्पलला क्लिक करावं लागेल. यानंतर स्फुटम कोणत्या वेळेत घेतलेला आहे तर अर्ली मॉर्निंगला क्लिक केलेलं आहे मी. त्यानंतर सॅम्पल डिस्क्रिप्शन म्हणजे म्युकोपोरंट आहे का सलायवा आहे आपल्याला इथे क्लिक करावं लागेल. म्युकोपोरंट असेल तर म्युकोपोरंटला क्लिक केलेलं आहे. यानंतर कलेक्शन डेट ज्या डेटला सॅम्पल घेतलेलं आहे ते आपल्याला करावं लागेल. मी ते 17 जानेवारी टाकतो आहे. यानंतर कलेक्शन टाईम तर सकाळी मॉर्निंगचं असल्यामुळे हे 7चं टायमिंग करतो मी. AM करावं लागेल आपल्याला सकाळी घेतल्यामुळे. यानंतर कलेक्शन साईट म्हणजे हे सॅम्पल कोणत्या साईटला घेतलेले आहे तर इथं सर्चसुद्धा करू शकतो. एखादं उपकेंद्र असेल समजा तर आता हे तानंग उपकेंद्र आहे मी इथं टाईप करतो आहे. हां इथं क्लिक करून मी ते ॲड केलेलं आहे. यानंतर नेक्स्ट करतो आहे. यानंतर लॅब सिरियल नंबर असेल तर तो तिथं आपल्याला एंटर करायचा आहे. यानंतर सॅम्पल ID तर सॅम्पल 1 असं दिसेल हे सिलेक्ट करा. यानंतर डेट रिपोर्टेड याचा रिपोर्ट कधी आला तर हा मी इथं करतो आहे की 17 जानेवारी. यानंतर फायनल इंटरप्रिटेशन म्हणजे रुग्णाचा अहवाल दूषित आहे का अदूषित आहे तर निगेटिव्ह म्हणजे अदूषित आहे. जर पॉझिटिव्ह असल्यास आपण इथं ग्रेडसुद्धा आहेत 1+, 2+, 3+ हे सुद्धा सिलेक्ट करू शकतो. तर हा आता अहवाल निगेटिव्ह असल्यामुळे मी इथे निगेटिव्ह करतो आहे आणि ॲड टेस्ट करायची आपल्याला. ॲड टेस्ट केल्यास हा अहवाल या मॉड्यूलमध्ये ॲड होईल. धन्यवाद.